नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भाग 2 म्हणजेच सीएचएम परीक्षेचा भाग 2 जो आहे तो पाहणार आहोत. यामध्ये आपण पूर्वीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये भाग 1 मध्ये पाहिले की अशा प्रकारे आपण एक्झाम किंवा पेपर उत्तर कशा प्रकारे द्यायला हवी होती. अर्धे प्रश्न आपण त्यात पाहिलेले आहेत आणि अर्धे जे उर्वरित प्रश्न आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याची प्रश्न आणि उत्तर कशा प्रकारे असायला हवी होती या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी पुढच्या वर्षासाठी एक्झाम देतात त्यांना तर नक्की याचा फायदा होऊ शकतो. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देत यशाचा विश्वास. तर सीएचएम पेपर पार्ट 2 जे 2026 मध्ये परीक्षा झाली आता मे महिन्यात, तर त्या पेपरचे जी प्रश्न आहेत आणि त्याची आदर्श उत्तरे काय असायला हवी होती हे आपण पार्ट 2 मधले जे उर्वरित प्रश्न राहिलेत ते पाहणार आहोत. तर पूर्ण हे जे उत्तर आहेत हे जसे हवेत किंवा जसे असायला पाहिजे तसे दिलेले आहेत आपण, पण यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही ऍड करू शकता तुम्हाला जे हवं ते. सहकारी गृहनिर्माण संस्था संकल्पना स्पष्ट करा, 10 मार्कचा प्रश्न. यामध्ये प्रस्तावना, इंट्रोडक्शन इंग्रजीमध्ये. मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 मूलभूत गरजांपैकी निवारा, घर ही एक अत्यंत महत्वाची गरज आहे. शहरीकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येकाला स्वतःचे स्वतंत्र घर घेणे आर्थिकदृष्ट्या कठीण झाले आहे. या समस्येवर सहकाराच्या माध्यमातून शोधलेला प्रभावी उपाय म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी होय. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या सहकारी तत्वावर ही संकल्पना उभारलेली आहे. हे एवढं प्रस्तावना लिहिणं किंवा 2 वेळेस लिहायच्यात आपल्याला, तर तुम्ही जेवढं तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही लिहिणं अपेक्षित होतं. तुम्ही कसं लिहिलंय तुम्हाला माहिती आहे आता. त्यानंतर डेफिनेशन. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 154(ब)(1)(17) नुसार सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजेच अशी संस्था जिचे मुख्य उद्दिष्ट आपल्या सभासदांना राहण्यासाठी घरे, गाळे, फ्लॅट्स किंवा भूखंड प्लॉट्स मिळवून देणे आणि त्यांना सामूहिक सेवा व सोयी सुविधा पुरविणे हे असते. त्यानंतर याचे प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत की फीचर्स. ऐच्छिक आणि खुली संघटना. कोणतेही पात्र नागरिक गृहनिर्माण संस्थेचा सदस्य बनवू शकतो. जात, धर्म किंवा लिंगाचा कोणताही भेदभाव केला जात नाही. लोकशाही व्यवस्थापन. संस्थेचा कारभार सदस्यांनी निवडून दिलेल्या व्यवस्थापन समितीमार्फत लोकशाही पद्धतीने चालवला जातो. एक सभासद एक मत म्हणजेच 1 मेंबर 1 वोट हा नियम असतो. नफा कमवणे हा हेतू नसतो. सभासदांना रास्त दरात उत्तम निवारा आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हा असतो. कायदेशीर अस्तित्व. नोंदणी झाल्यानंतर संस्थेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व म्हणजेच कोऑपरेटिव्ह बॉडी प्राप्त होते. संस्था स्वतःच्या नावावर मालमत्ता खरेदी करू शकते. हे 10 मार्कसाठी एवढंच लिहायचं, जास्त लिहायचं नाही, जसं मी सांगितलं पूर्वीही. आता जिथे पॉइंट्स आता इथे डॉट्स केलेत आपण, तुम्ही 1, 2, 3 असा नंबर देऊ शकता, अ, ब, क, ड वगैरे तुमच्या पद्धतीने, काही अडचण नाही. आता निष्कर्ष शेवटी लिहायचा आपल्याला 1-2 लाईनचा निष्कर्ष काय असणार आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थेमुळे सामान्य वर्गातील लोकांना हक्काचे घर मिळते. यामुळे वैयक्तिक आर्थिक ताण कमी होतो आणि सामूहिक सुरक्षितता व सखोल्याचे वातावरण निर्माण होते. आता परीक्षेसाठी टीप काय असते आता साधारणपणे जर या प्रश्नासाठी दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये व्याख्या म्हणजेच जसं प्रस्तावना किंवा व्याख्या असं म्हणा तुम्ही, आणि कायद्याचे कलम 154(ब) लिहिणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सखोल अभ्यास दिसून येतो आणि एक्झामिनर इम्प्रेस होऊ शकतो या. त्यानंतर प्रश्न 5वा ब ऑर मधला प्रश्न आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे विविध प्रकार आणि त्यांचे कार्य स्पष्ट करा. आता हे जाणून घेण्यासाठी आपण एक तक्ता बनवलेला आहे. तर यामध्ये संस्थेचे प्रकार, मालकी स्वरूप, प्रमुख कार्य आणि जबाबदाऱ्या. आता हे जर तुम्ही एकाखाली एक लिहिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. टेबल फॉर्म केलं तर अतिशय उत्तम, ते जरा व्यवस्थित आणि सुटसुटीत दिसतं. तर हे जरी तुम्ही एकाखाली एक लिहिलं असतं तरी काही प्रॉब्लेम नव्हता, पण आता हे टेबल आपण बनवलेलं आहे थोडंसं बेटर अंडरस्टँडिंगसाठी. पहिला प्रकार जमीन भाडेकरू मालकीची संस्था म्हणजेच टेनंट ओनरशिप सोसायटी. आता ह्याचे मालकी स्वरूप काय असतं. जमीन संस्थेच्या मालकीची असते, मात्र घरे, फ्लॅट सभासद स्वतःच्या खर्चाने बांधतात. याचं मुख्य कार्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत. जमीन पट्ट्याने म्हणजेच लीजने मिळवले जाते.
त्यानंतर जमिनीचा लेआउट तयार करणे, अंतर्गत रस्ते, पाणी किंवा दिवाबत्तीची सामायिक व्यवस्था करणे ह्या मुख्य जबाबदाऱ्या आहेत. त्यानंतर दुसरी जी सोसायटी आहे त्याचा दुसऱ्या संस्थेचा प्रकार आहे भाडेकरू सहभागीदार गृहनिर्माण संस्था म्हणजे स्टेन अँड को पार्टनरशिप सोसायटी. या मालकीचं स्वरूप काय आहे? याच्यामध्ये जमीन आणि इमारत दोन्ही पूर्णपणे संस्थेच्या मालकीचे असतात. सभासद हा भाडेकरू व भागीदार असतो. मुख्य वैशिष्ट्ये आणि जबाबदाऱ्या काय आहेत? बिल्डरकडून किंवा स्वतः इमारत बांधणे, सदस्यांना फ्लॅटचे वाटप करणे, इमारतीची मोठी दुरुस्ती व देखभाल करणे, कर्ज उभारणी करणे या जबाबदाऱ्या आहेत. तिसरं आहे इतर गृहनिर्माण संस्था. यामध्ये मालकीचं स्वरूप काय असतं? व्यापारी गाळे, गोदामाची निर्मिती किंवा विशेष वसाहती. प्रमुख कार्य आणि जबाबदाऱ्या काय असतात? सभासदांना व्यवसाय किंवा उत्पादनासाठी जागा उपलब्ध करून देणे, औद्योगिक पायाभूत सुविधा पुरवणे. तर हे उत्तर जे अशा प्रकारे. तर हे जे उत्तर आहे हे आपण टेबल फॉर्मॅटमध्ये दिलंय. एकाखाली एक तुम्ही लिहिलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 6 सहकारी संस्थेचे दैनंदिन व्यवहार पाहण्याची जबाबदारी कोणाची असते? मुख्य जबाबदार घटक व्यवस्थापन समिती, मॅनेजिंग कमिटी, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे दैनंदिन व्यवहार आणि कारभार पाहण्याची अंतिम व मुख्य जबाबदारी ही व्यवस्थापन समिती म्हणजे मॅनेजिंग कमिटीची असते. सर्वसाधारण सभेने लोकशाही मार्गाने निवडून दिलेले प्रतिनिधी यात समाविष्ट असतात. अधिकारी व त्यांच्या विशिष्ट जबाबदाऱ्या. की ऑफिस बेअरर्स अँड फंक्शन्स. अध्यक्ष, चेअरमन, संस्थेचा मुख्य घटनात्मक प्रमुख, तो समित्यांच्या व सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपद भूषवतो. संस्थेच्या धोरणात्मक निर्णयांवर देखरेख ठेवतो. सचिव, सेक्रेटरी. दैनंदिन प्रशासनाचा कणा, बँकेचे व्यवहार पाहणे, सभेची नोटीस काढणे, इतिवृत्त म्हणजे मिनिट्स लिहिणे, पत्रव्यवहार सांभाळणे आणि थकबाकी वसुलीसाठी नोटीस पाठवणे ही सेक्रेटरीची थेट जबाबदारी असते. कोषाध्यक्ष, ट्रेझरर. संस्थेच्या आर्थिक बाबींचा प्रमुख. मासिक खर्च, पावत्या, बँक पासबुक आणि वार्षिक आर्थिक पत्रके, बॅलन्स शीट वेळेत तयार करण्याची जबाबदारी कोषाध्यक्षाची असते. कायदेशीर उत्तरदायित्व, जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटीज. आता हे पॉइंट्स पाडून दिलेले आहेत आपण ऍक्च्युली, असं मी हेच तुम्ही लिहायला पाहिजे असं नाही, पण ते फक्त मुद्देसूद असणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे, थोडंसं विस्तृत स्वरूपात तुम्ही म्हणू शकता, पण जेवढं गरजेचं तेवढंच ह्याच्यात उत्तरं दिलेली आहेत. ते असेच असायला पाहिजे असं पण नाही. तुम्ही तुमच्या भाषेत लिहिलेले असतील चांगले आणि सुटसुटीत लिहिले असतील तर बेस्ट आहे. नवीन दुरुस्तीनुसार समिती सदस्यांनी घेतलेल्या चुकीच्या किंवा बेकायदेशीर आर्थिक निर्णयांमुळे संस्थेचे नुकसान झाल्यास ते सदस्य वैयक्तिकरित्या आणि सामूहिकरित्या नुकसान भरपाई देण्यास पात्र असतात. त्यानंतर प्रश्न 6 सहकारी गृहनिर्माण संस्थेचे उद्दिष्ट कोणते? 10 मार्क्सचा प्रश्न. सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापना केवळ नफा मिळवण्यासाठी होत नाही, तर तिची सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे व्यापक असतात. प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. यामध्ये हक्काचा व सुरक्षित निवारा मिळवून देणे, सभासदांना रास्त किमतीत जमिनीचा तुकडा किंवा तयार फ्लॅट करून देणे, पायाभूत सुविधांची निर्मिती, वसाहतीमध्ये अंतर्गत रस्ते, अखंड पाणी पुरवठा, सांडपाण्याची व्यवस्था, सामाजिक वीज म्हणजे स्ट्रीट लाईट्स आणि कचरा व्यवस्थापन करणे, आर्थिक सहाय्यक व कर्ज सोयी, सभासदांना घरे खरेदी करण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी वित्तीय संस्थांकडून उदाहरणार्थ HDFC, LIC कमीत कमी व्याजात कर्ज मिळवून देण्यास मदत करणे, सामूहिक कल्याण आणि सांस्कृतिक सलोखा, वसाहतीमध्ये उद्याने म्हणजे गार्डन, समाज मंदिर, क्लब हाऊसेस, क्रीडांगण तयार करणे आणि विविध सणोत्सव सामूहिकरित्या साजरे करून सामाजिक सलोखा वाढविणे, कायदेशीर संरक्षण, बिल्डर किंवा बाहेरील घटकांकडून होणाऱ्या फसवणुकीपासून सभासदांच्या हक्कांचे संरक्षण किंवा रक्षण करणे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचे उत्तर असतात. आता हे तुम्ही कशा तुमच्या भाषेत लिहिलेत, मी जसं सांगितलं होतं ते उत्तर दिलंय, फक्त मी प्रस्तावना निष्कर्ष तुम्ही तुमच्या भाषेत लिहिला असता तरी चाललं असतं. आता ज्यांनी लिहिलं आहे त्यांना चांगले मार्क्स मिळतील ऍक्च्युली. त्यानंतर जो आहे प्रश्न 7 महाराष्ट्र मालकी हक्क गाळे नियमन अधिनियम 1963, मोफा ऍक्ट 1963, पार्श्वभूमी आणि परिचय म्हणजे थोडक्यात इंट्रोडक्शन. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट 1963 हा मोफा कायदा म्हणून ओळखला जातो. बिल्डर प्रवर्तकांकडून डेव्हलपर्स थोडक्यात त्यांना म्हणतो आपण इंग्रजीमध्ये होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी हा कायदा संमत करण्यात आला आहे. बिल्डर्स प्रवर्तकांची मुख्य बंधने, स्टॅट्युटरी ड्युटीज ऑफ बिल्डर्स, माहिती उघड करणे, बिल्डरने जमिनीची मालकी, टायटल डीड, मंजूर नकाशा, सँक्शन प्लॅन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी ग्राहकाला देणे
किंवा दाखवणे बंधनकारक आहे. लेखी करार रजिस्टर्ड डीड. ग्राहकांकडून 20% पेक्षा जास्त रक्कम स्वीकारण्यापूर्वी बिल्डरने फ्लॅटचा रीतसर नोंदणीकृत विक्री करार करणे आवश्यक आहे. स्वतंत्र बँक खाते. ग्राहकांकडून घेतलेला पैसा केवळ त्याच्या इमारतीच्या बांधकामासाठी वापरला जावा यासाठी एका शेड्यूल्ड बँकेत स्वतंत्र खाते उघडावे, ज्याला आपण एस्क्रो खाते असं म्हणतो. अभिहस्तांतरण म्हणजेच कन्व्हेन्स डीड. संस्था नोंदणी झाल्यापासून 4 महिन्याच्या आत जमिनीची व इमारतीची मालकी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावावर हस्तांतरित करणे हे बिल्डरचे सर्वात मोठे कायदेशीर कर्तव्य आहे. ग्राहक आणि संस्थेचे संरक्षण. बिल्डरने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्यास किंवा कन्व्हेन्स डीड करून न दिल्यास या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि ग्राहक मंचा किंवा सहकार न्यायालयात मागू शकतात. प्रश्न 7वा ब. गृहनिर्माण सहकारी संस्थेतील सभासदांच्या जबाबदाऱ्या व बंधने. 10 मार्कचा प्रश्न आहे. आता इथे आपण तुम्हाला प्रस्तावना वगैरे दिलेली नाही, डायरेक्ट उत्तरच दिले. आता प्रस्तावना तुम्ही तुमच्या भाषेत लिहिणं अपेक्षित होतं. निष्कर्ष आणि प्रस्तावना. तर संस्थेचा कारभार सुरळीत चालण्यासाठी उपविधी म्हणजे बायलॉज नुसार प्रत्येक सभासदांवरील खालील जबाबदाऱ्या आणि बंधने टाकण्यात आली आहेत. नियमित मासिक वर्गणी व देखभाल शुल्क भरणे म्हणजेच मेंटेनन्स चार्जेस इंग्रजीमध्ये. संस्थेने ठरवून दिलेला मासिक मेंटेनन्स चार्जेस, सिंकिंग फंड आणि इतर देयके वेळेत भरणे हे सभासदांचे मुख्य कर्तव्य आहे. थकबाकी ठेवल्यास व्याज भरावे लागते व मतदानाचा अधिकार जाऊ शकतो. गाळ्याचा योग्य वापर. फ्लॅटचा वापर केवळ ज्या कारणासाठी म्हणजे उदाहरणार्थ रहिवासीसाठी घेतला असेल तर त्याच कारणासाठी व्हावा. रहिवासी गाळ्याचा व्यावसायिक वापर कमर्शियल यूज करण्यास मनाई आहे. इमारतीला हानी न पोहोचवणे. आपल्या फ्लॅटमध्ये कोणतेही अंतर्गत बदल करताना इमारतीच्या मुख्य सांगाड्याला स्ट्रक्चरल लोड बेअरिंग वॉल्सला धक्का लावू नये. अनधिकृत बांधकाम करू नये. सभांना उपस्थित राहणे. संस्थेच्या वार्षिक आणि विशेष सर्वसाधारण सभांना उपस्थित राहून लोकशाही प्रक्रियेत भाग घेणे आवश्यक आहे. माहिती देणे. घर भाड्याने द्यायचे असल्यास व्यवस्थापन समितीची पूर्व परवानगी घेणे आणि भाडेकरूची माहिती म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन संस्थेला देणे बंधनकारक आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये आहेत. आता हे फक्त डायरेक्ट उत्तर लिहिले. निष्कर्ष आणि प्रस्तावना हे तुम्ही तुमच्या भाषेत लिहायचे. आता मुद्दाम मी दिलेले नाही, कारण तुम्ही पण काय लिहिले हे बघणं गरजेचं आहे. प्रश्न 8वा अ. सर्वसाधारण सभा व व्यवस्थापन समितीचे अधिकार व जबाबदाऱ्या स्पष्ट करा. सहकारी संस्थेच्या रचनेत 2 मुख्य सत्ता केंद्रे असतात. सर्वसाधारण सभा सर्वोच्च अधिकार आणि 2 व्यवस्थापन समिती म्हणजेच कार्यकारी अधिकार. साधारण सभेचे अधिकार पॉवर्स ऑफ जनरल बॉडी, सर्वोच्च संस्था असते ही. धोरणात्मक निर्णय. संस्थेच्या उपविधींमध्ये म्हणजेच बायलॉज मध्ये दुरुस्ती करणे. निवडणूक व मंजुरी. व्यवस्थापन समितीची निवड करणे, वार्षिक अंदाजपत्र, बजेट मंजूर करणे आणि वार्षिक ऑडिट रिपोर्ट स्वीकारणे. दंडात्मक अधिकार. गंभीर चूक करणाऱ्या सभासदांची हकालपट्टी करण्याचा ठराव मंजूर करणे. निबंधकाच्या अंतिम मान्यतेने हे करता येतं. 2. व्यवस्थापन समितीचे अधिकार व जबाबदाऱ्या काय? पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ कमिटी. दैनंदिन प्रशासन. नवीन सभासदांना प्रवेश देणे, शेअर्सचे हस्तांतरण करणे आणि संस्थेचा हिशोब पुस्तके ठेवणे. निधी व्यवस्थापन. मासिक देखभाल शुल्काची आकारणी व वसुली करणे. बँक खाते चालवणे. सभेचे नियोजन. कायदेशीर मुदतीत वार्षिक सर्वसाधारण सभा आणि समित्याच्या मासिक बैठका आयोजित करणे. आता हे जे उत्तर डायरेक्ट उत्तर दिले, जसं मी सांगितलं मागे पण हे उत्तर डायरेक्ट आपण उत्तर दिलेली आहेत. प्रस्तावना आणि निष्कर्ष तुम्ही तुमच्या भाषेत लिहिणं अपेक्षित आहे. ऍक्च्युअल उत्तर जे आहे ते एक्सपेक्टेड उत्तर काय आहेत ते लिहिलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे लिहिलेत त्यांना बऱ्यापैकी चांगले मार्क मिळतील. प्रश्न 8वा ब. लेखापरीक्षण अहवालाची रचना कशी असावी? महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम 81 नुसार प्रत्येक संस्थेने ऑडिट करणे बंधनकारक आहे. एका आदर्श ऑडिट रिपोर्टची रचना खालीलप्रमाणे विस्तृत विभागांमध्ये विभागली असते. त्यामध्ये भाग अ. पार्ट ए. गंभीर आर्थिक बाबी व अनियमितता. यात संस्थेमध्ये झालेल्या निधीचा अपहार म्हणजेच फ्रॉड, बेकायदेशीर खर्च, हिशोबातील गंभीर चुका, रोख रकमेतील तफावत आणि जुन्या थकबाकीदारांची यादी समाविष्ट असते. हा भाग निबंधकाचे लक्ष वेधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. भाग ब. पार्ट बी. सर्वसाधारण म्हणजे शेरे आणि प्रशासकीय बाबी. यामध्ये संस्थेचे दफ्तर नियम पुस्तकाप्रमाणे ठेवले आहे की नाही, मागील वर्षाच्या दोष दुरुस्ती अहवालाची अंमलबजावणी झाली आहे का,
समित्याच्या बैठका वेळेत झाल्या आहेत का, उपविधींचे पालन झाले आहे का, यावर ऑडिटरचे मत असते. त्यानंतर भाग क म्हणजेच पार्ट सी, किरकोळ चुका व सूचना. यात किरकोळ हिशोबही चुका म्हणजे पावत्या जोडणे किंवा लेखनिक च्या चुका असतात त्याची दुरुस्ती किंवा त्या करण्याबाबतच्या सूचना काही असतील त्या ज्या व्यवस्थापन समिती पातळीवर ह्या दुरुस्त करता येतात. चौथा आहे वित्तीय पत्रके व ऑडिट वर्ग, फायनान्शियल स्टेटमेंट आणि ऑडिट ग्रेड. अहवालासोबत नफा-तोटा पत्रक, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि ताळेबंद पत्रक, बॅलन्स शीट जोडलेले असावे. शेवटी संस्थेचे एकूण कामगिरीनुसार ऑडिट वर्ग म्हणजे ऑडिट ग्रेड A, B, C, D दिला जातो. चांगल्या कारभारासाठी अ वर्ग मिळणे आवश्यक असते. हे झालं अशा प्रकारचे, हे एवढं उत्तर अपेक्षित आहे. आता या प्रस्तावना मुद्दाम दिलेले नाहीत मी, काही प्रश्न तुम्ही बघा. तर जशी प्रस्तावना याची तुम्हाला लिहायची ते मी कशी लिहायची ते पण सांगितलं होतं आणि निष्कर्ष कसा लिहायचा ते पण सांगितलेलं, तर मुद्दाम दिलेलं नाही आहे याच्यामध्ये. प्रश्न 9 अ, गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासासंबंधी माहिती सादर करा. रिडेव्हलपमेंट म्हणजेच यासाठी प्रस्तावना काय, इंट्रोडक्शन. जेव्हा गृहनिर्माण संस्थेची इमारत 30 वर्षापेक्षा जास्त जुनी होते आणि स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ती राहण्यासाठी धोकादायक घोषित केली जाते, तेव्हा ती इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची प्रक्रिया म्हणजेच पुनर्विकास, रिडेव्हलपमेंट होय. यासाठी महाराष्ट्र शासनाने कलम 79A सेक्शन 79A अंतर्गत मार्गदर्शक नियमावली जाहीर केलेली आहे. पुनर्विकासाची प्रक्रिया काय असते म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण म्हणतो. विशेष सर्वसाधारण सभा SGM एकूण सभासदांपैकी 1/5 म्हणजेच 1/5 सभासदांच्या मागणीवरून पुनर्विकासावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलली जाते. पुनर्विकासाला मंजुरी देण्यासाठी किमान 75% सभासदांची संमती आवश्यक असते. नवीन नियमानुसार ही मर्यादा काही ठिकाणी 51% करण्यात आलेली आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार PMC, पुनर्विकासाचा तांत्रिक अहवाल तयार करण्यासाठी मान्यताप्राप्त आर्किटेक्ट किंवा PMC प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची नियुक्ती केली जाते. निविदा प्रक्रिया, टेंडर्स पत्रात जाहिरात देऊन नामांकित डेव्हलपर्स बिल्डर्स करून टेंडर्स मागवले जातात. बिल्डर्सची निवड आणि त्रिपक्षीय करार, डेव्हलपर सिलेक्शन आणि DA. सर्वसाधारण सभेत पारदर्शक पद्धतीने सर्वोत्कृष्ट बिल्डरची निवड केली जाते आणि त्याचबरोबर विकास करार हक्क डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट नोंदणीकृत केला जातो. बँक गॅरंटी व सदनिका वाटप, बिल्डरने संस्थेला बँक गॅरंटी देणे आणि बांधकाम काळात सभासदांच्या भाड्याचे घर किंवा घराचे भाडे देणे बंधनकारक असते. आता यासाठी निष्कर्ष काय आहे, शासनाच्या 79A मार्गदर्शक तत्वाचे तंतोतंत पालन केल्यास पुनर्विकास प्रक्रिया वादमुक्त आणि पारदर्शक आणि यशस्वी होते. तर या पद्धतीमध्ये 9 अ चं उत्तर अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न 9 ब, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि 1961 मध्ये तरतुदी स्पष्ट करा. 2 विचारलेत, तर त्याबद्दल आपल्याला एक जरी याचा तक्ता जरी केला तरी ते काही अडचण नाही, म्हणजे टेबल कधी फॉर्म केला तरी चालतं किंवा एकाखाली एक लिहिले असतील उत्तर तरी चालेल, काही अडचण नाही. महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 ऍक्ट हा मूळ कायदा आहे आणि 61 हे नियम म्हणजेच रूल्स हे या कायद्याची अंमलबजावणी कशी करावी हे सविस्तर सांगतात. गृहनिर्माण संस्थेच्या संदर्भातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे वर्गीकृत केल्या आहेत. त्यामध्ये पहिला संस्था नोंदणी व वर्गीकरण, रजिस्ट्रेशन आणि क्लासिफिकेशन. कलम 9 नुसार संस्था नोंदणीचा अधिकार निबंधकाला आहे. गृहनिर्माण संस्था प्रकरण 13B च्या विशेष तरतुदी लागू होतात. नियम सभासदांची संख्या किमान 5 फ्लॅट धारक असणे बंधनकारक आहे. निधीची गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड्स, कलम 70. संस्था गोळा झालेला निधी उदाहरणार्थ सिंकिंग फंड, राखीव निधी कुठेही गुंतवू शकत नाहीत. कलम 70 नुसार हा निधी फक्त राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका किंवा सरकारी रोख्यांमध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्येच गुंतवणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. निवडणुका आणि व्यवस्थापन म्हणजेच इलेक्शन, कलम 73. प्रत्येक समितीचा कालावधी 5 वर्षाचा असतो. निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाद्वारे म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन ऑथॉरिटी SCEA याद्वारे घेतली जाते. मुदत संपण्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे कायद्यानुसार अनिवार्य असते. नंतर शेवट 4था आहे विवाद आणि न्यायनिवाडा, डिस्प्युट्स, कलम 91. गृहनिर्माण संस्थेतील अंतर्गत वाद जसे की मालमत्तेचा वाद, वसुली, सभासदांमधील भांडणे ही दिवाणी न्यायालयात, सिव्हिल कोर्टमध्ये न जाता सहकार न्यायालयात म्हणजेच
कोऑपरेटिव्ह कोर्ट्समध्ये चालवले जातात, ज्यामुळे न्याय जलद मिळतो. तर हे उत्तर जे आहे अशा प्रकारे लिहिणं अपेक्षित आहे. निष्कर्ष आणि प्रस्तावना तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहिली असावी. हे मुद्दाम दिलेले नाही आहेत मी. तर अशा प्रकारे ह्याची आदर्श उत्तरे आहेत. तर हा होता भाग 2. यामध्ये आपण उर्वरित प्रश्न पाहिले आहेत, ज्यामध्ये सीएचएम हा जो पेपर आहे, पेपर पहिला या वर्षीचा म्हणजेच 2026चा पेपर पहिला हा पूर्ण पाहिलेला आहे आपण. यामध्ये उत्तर कशा लिहायला हवी होती, काय गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. हे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण म्हणजेच एक जनरल जी भाषा आहे, एक सुधारित भाषा आपण म्हणू शकतो, त्या पद्धतीने दिलेला आहे. तुम्ही तुमच्या भाषेत उत्तरं लिहिली असेल आणि जर कंटेंट हा असेल, म्हणजे समजा संस्थेचे वैशिष्ट्य असा कंटेंट असेल तर तो कंटेंट तसा असेल आणि तुम्ही तुमच्या भाषेत उत्तरं दिले असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. हे फक्त एक स्टँडर्ड भाषेमध्ये तुम्हाला आपण समजण्यासाठी दिलेलं आहे. असंच उत्तर असायला पाहिजे का, तर असं नाहीये. पण हे मुद्दे जे आहेत ते नक्कीच अशा प्रकारे असायला असणं आवश्यक आहे. यातले जे मुद्दे आहेत उत्तरामध्ये, ते मुद्दे महत्वाचे आहेत. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये नक्की उत्तर लिहू शकता, कारण तुमच्या भाषेतच उत्तर लिहायचे असतात. ते फक्त मुद्दा तो सेम असला पाहिजे. ठीक आहे. सो त्यामुळे त्या पद्धतीमध्ये उत्तर आहेत. मे बी तुम्हाला असं वाटेल की अरे वेगळंच उत्तर आहे वगैरे, असं काही नाहीये. फक्त जो प्रश्न आहे तो प्रश्नाला अनुसरून आपण तशा पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत. ती उत्तरं तुमच्यासाठीच फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही स्वतःही त्याबद्दल इव्हन जर पुस्तकं असतील, आता पुस्तकं प्रत्येक विद्यार्थी असं म्हणतो की पुस्तकं खूप जरा म्हणजे समजायला थोडे नाही सोपे नाही आहेत आणि प्रत्येकाला थोडीशी अडचण येते त्या समजण्यासाठी. सो त्या विद्यार्थ्यांना सांगणं असं आहे की आपण ऍटलिस्ट थोडंसं एक सोप्या भाषेमध्ये उत्तरं लिहायचे. जे समजत नाही ते नका वाचू, काही अडचण नाही. आपली पुस्तकं तुम्ही किंवा आपले नोट्स जे आहेत त्या तुम्ही रेफर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा त्या विद्यार्थ्यांसोबत ज्यांना 2027 मध्ये एक्झाम द्यायची आहे. त्यांच्यासाठी खरंच उपयुक्त ठरू शकतो, जसं तुम्हाला उपयुक्त ठरलेले आहेत व्हिडिओज. कारण तुमच्या सर्वांच्या कमेंट्स, कॉल्स आणि भरपूर मेसेजेसने सांगितलंय की आम्हाला संपूर्ण जे माहिती आहे किंवा संपूर्ण जे नोट्स आहेत त्याचा खूप फायदा झाला. सो तसाच फायदा बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा होण्यासाठी तुम्ही नक्की शेअर करा त्यांच्यासोबत, त्यांना नक्की याचा फायदा होऊ शकतो. आणि जीडीसीए कॉलेजच्या अन्य कोर्सेस बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नक्की कॉल करून विचारा, ज्यामध्ये 10वी 12वी ओपन स्कूलिंग कोर्सेस आहेत, त्यानंतर डिग्री कोर्सेस आहेत, ऑनलाईन मध्ये MBA कोर्सेस आहेत, ऑनलाईन रेग्युलर कोर्सेस आहेत, त्याबद्दलही तुम्हाला प्रॉपर गायडन्स दिलं जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट, पुणे विद्यापीठाचे वर्किंग प्रोफेशनल्स साठी कोर्सेस आहेत, ते सुद्धा आपण प्रॉपर तुम्हाला गायडन्स देऊ त्यामध्ये. सर ज्यांना कोणाला करायचं आहे त्यांनी नक्की संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.